शांती. आज 6/7/2022ची मुरली आहे. आजच्या मुरलीचा सार आहे, गोड मुलांनो, बाबांचे बनल्याने तुम्ही एक कवडीही खर्च न करता एका सेकंदात जीवनमुक्तीचा अधिकार प्राप्त करता. निश्चय झाला आणि वारसा मिळाला. आजचा प्रश्न आहे, शुरूढ बुद्धी म्हणजेच समजदार मुलांचे कर्तव्य कोणते आहे? उत्तर आहे, खरी यात्रा करणे आणि करवणे हेच शुरूढ बुद्धी मुलांचे कर्तव्य आहे. खरी यात्रा आहे मनमना भव. या यात्रेमुळे इतर भटकण्यापासून वाचाल. जसे बाबा कल्याणकारी आहेत, तसेच शुरूढ बुद्धी मुलेसुद्धा बाप समान कल्याणकारी असतील. दुसरा प्रश्न आहे, बाबा तुम्हा मुलांना अशी कोणती गोष्ट सांगतात की जी तुम्ही सर्वांच्या कानामध्ये ऐकवता? उत्तर आहे, बाबा म्हणतात, मुलांनो माझी आठवण करा. कुठल्याही देहधाऱ्याची आठवण करायची नाही. देहधारीची आठवण कराल तर देह अभिमानी बनाल. म्हणून सदैव असे समजा, सर्व देहधारी मरून पडलेले आहेत. आम्हाला बाबांची आठवण करायची आहे. हीच गोष्ट सर्वांच्या कानामध्ये ऐकवत राहा. गीत आहे, तकदीर जगाकर आई हूँ, तकदीर जगाकर आई हूँ, तकदीर जगाकर आई हूँ, जगाकर आई हूँ. मैं एक नई दुनिया बसा कर लाई हूँ, दुनिया बसा कर लाई हूँ. ओम शांती. मुलांचे भाग्य बनवायला काही खर्च होतो का? आई वडिलांकडे मूल जन्माला आले, मुलांना काही खर्च झाला का वारसा मिळवायला? जन्माला येताच पित्याच्या संपत्तीचा वारसा मिळतो. वर्तमानपत्रात सुद्धा लिहितात ना की अमका वारस जन्माला आला. मुलाला काही खर्च झाला नाही. जन्म घेतला त्याला काही खर्च येत नाही. काही तर खूप धनवान आहेत, पण मुले बाळे नाहीत, दत्तक घेतात. मुलाला काही खर्च झाला? काहीच नाही. इथे सुद्धा एका सेकंदात जीवनमुक्ती गायली जाते. भलं दुनियावाले जीवनमुक्तीचा अर्थसुद्धा जाणत नाहीत. आता हे तर जाणता, देवताच विश्वाचे मालक जीवनमुक्त होते. भारतातच जीवनमुक्ती असते. आता बाबा विचारतात, बाबांचे बनायला काही खर्च येतो का? बस, बाबा मी तुमचा आहे गायले सुद्धा जाते. जनकाला सेकंदात जीवनमुक्ती मिळाली. फक्त पित्याची ओळख मिळाली, ज्यासाठी बाबा युक्त्या सांगत असतात. सांगा पाहू, पारलौकिक परमपिता परमात्म्याशी तुमचा काय संबंध आहे? परमपिता ते तर पिता आहेत. बाबा म्हणतात, माझे बनण्यासाठी काही खर्च येतो? काहीच नाही. फक्त माझे बना, खर्च काहीच नाही. एका सेकंदात जीवनमुक्ती. खर्चाचा विषयच येत नाही. मूल जन्मले तर काही खर्च झाला? तुम्ही बाबांचे बनलात तेव्हा किती खर्च झाला? फक्त बुद्धीनेच निश्चय केला की मी तुमचा आहे. समजतात की बाबांकडून स्वर्गाची बादशाही मिळते. बाबा स्वर्गाचे रचयिता आहेत. वारसा मिळतो स्वर्गाची बादशाही. निश्चयाची बाब आहे ना. एक पैसा सुद्धा खर्च करू नका. आठवण केल्यानेच तुम्ही हिऱ्यासारखे बनाल. आपण लिहितो देखील तुम्ही जीवनमुक्ती मिळवू शकतात. कवडी सुद्धा खर्च न करता तुम्हाला बादशाही मिळेल. तुम्ही किती धक्के खाता, म्हणजेच त्रास सहन करता. भक्ती मार्गात यात्रेला जातात तेव्हा मनुष्य खूप त्रास सहन करतात. त्यांच्यामध्ये पंडे म्हणजेच मार्गदर्शक सुद्धा असतात, किंवा कोणी धार्मिक पुरुष देखील असतात जे धक्के खायला लावतात. पैसे देखील खूप खर्च करतात. मिळत तर काहीच नाही. हे बाबा तर खूप समजावतात.
परंतु कुणाच्या भाग्यातच नसेल तर बुद्धीतही बसत नाही. काही युक्त्या करून या धक्के खाणाऱ्यांना वाचवा. फक्त बाबांची मुरली ऐकली आणि जाऊन ऐकवली ही काही मोठी गोष्ट नाही. विचार करा, कुणाला कसे समजवायला पाहिजे, काय करायला पाहिजे. ट्रेनमधून यात्रा करण्यासाठी जातात, काय युक्ती काढावी? बाबा जी युक्ती सांगतात ती अजून कोणी अंमलात आणलेली नाही. कोणालाही प्रेमाने समजावले पाहिजे. पतित पावन ज्ञानसागराशी तुमचा काय संबंध आहे? आजपर्यंत तरी कुणीही बाबांना समाचार दिलेला नाही की बाबा मी या धंद्याला लागलो आहे. अमुक व्यक्तीला विचारले की ते काय म्हणतात? बाबांना काहीच समाचार देत नाहीत. बाबांकडून तुम्ही एका सेकंदात जनकाप्रमाणे जीवनमुक्ती मिळवू शकता जर हे कोडं सोडवलं तर. बाबा फर्स्ट क्लास युक्त्या सांगतात. प्लॅस्टिकवर छोटी कार्ड छापून घ्या. चांगली पोस्टकार्ड असावीत जी कुठेही पाठवता येतील. तीर्थांवर तर त्रासच सहन करत राहतात. तुम्ही लिहू देखील शकता की जन्मजन्मांतराच्या धक्के खाण्यापासून सुटका व्हावी असे वाटत असेल तर हे कोडे सोडवा. याला सोडवल्याने सेकंदात जीवनमुक्ती मिळवू शकाल. बाबा इशारा तर देतात. कोणी हुशार मूल असेल जे व्यवस्थित लिहून काढेल आणि सुंदर छापून पाठवेल. मोठ्या शहरांमध्ये काम पटकन होऊ शकते. खूप सुंदर प्लॅस्टिकचे कार्ड असावे. त्यामध्ये त्रिमूर्तीचा शिक्का लावो न लावो. बाबा युक्त्या खूप चांगल्या सांगतात. जनकाला सेकंदात जीवनमुक्ती मिळाली हे फक्त गात राहतात, परंतु याबद्दल कोणालाच काही माहीत नाही. भले अष्टवक्रा गीतेमध्ये आहे, पण त्याने कोणी समजू शकत नाही. दंतकथा आहेत. तुम्ही प्रॅक्टिकलमध्ये समजावून सांगायला बसले आहात. इतर कुणालाही एवढी समज नाही. समजदार फक्त एक गॉडफादर आहेत. बाकी सर्वांना रावणाने नॉन सेन्सिबल बनवले आहे. पावन असणाऱ्यांना सेन्सिबल म्हणजेच समजदार आणि पतित असणाऱ्यांना नॉन सेन्सिबल म्हणजेच असमजदार म्हटले जाते. या बेहदच्या गोष्टीला कोणी समजू शकत नाही. हे तर खूप सहज आहे. फक्त कोणी म्हणावे की हो बरोबर, ते आमचे पिता आहेत. पित्याकडून तर जरूर विनामूल्य मुलाला वारसा मिळाला पाहिजे ना. मूल जन्माला येते आणि वारसा मिळतो. लौकिक पित्याकडून मुलाला जीवनबंधचा वारसा मिळतो. हे एकच पिता आहेत ज्यांना पतित पावन म्हटले जाते. इथे तर आहेच रावणाचे आसुरी राज्य. आता हे तर ईश्वर पिता आहेत म्हणतात सुद्धा ना, हेविनली गॉडफादर. तर त्यांच्याकडूनच हेविन म्हणजेच स्वर्गाचा वारसा मिळायला पाहिजे. स्वर्ग म्हणतातच नवीन दुनियेला. जुन्या दुनियेचा महाविनाश तर समोर उभा आहे. जसजसा वेळ होत जाईल मनुष्यांना विनाशाचा निश्चय होत जाईल. मनुष्यांना याची जाणीव होऊ लागली आहे. जाणून आहेत. उद्या देखील युद्धाला सुरुवात होऊ शकते हे देखील समजतात. मृत्यू समोर उभा आहे. तुम्ही देखील सांगता आम्ही प्रजापिता ब्रह्मा कुमार कुमारी आहोत. शिवबाबांची संतान तर आहोतच, वारशाचे अधिकारी बनतो. बस फक्त बाबांची आणि वारशाची आठवण करा. कार्डवर हे शब्द देखील छापा. हे एक कोडे सोडवाल तर एका सेकंदात बिना कवडी खर्च जीवनमुक्ती मिळू शकते. फक्त बाबांची आणि वारशाची आठवण करायची आहे. बस स्वर्गाचे मालक बनाल. स्वर्गामध्ये देखील पद नंबरवार तर आहेत ना. ज्ञानाद्वारे मग स्वतःच समजतील की आपल्याला काय करायचे आहे. इथे पैसे वगैरेची काही गोष्ट नाही. बाबा नेहमी मुलांना सांगतात, मागण्यापेक्षा मरणे चांगले. बाबांकडून वारसा मिळाला, मग आता मागता कशासाठी? आई वडील दोघांचीही इच्छा असते
एक मुलगा वारस म्हणून असावा. तुम्ही आता बाबांची मुले आहात ना. सगळे फादर म्हणतात ना. बाबा आत्म्यांसोबत बोलतात. अरे तुम्ही माझी मुले तर आहात ना. मग माझी आणि वारशाची आठवण का करत नाहीत? मी ब्रह्मातंद्वारे या मुलांशी म्हणजेच आत्म्यांशी बोलतो. तुम्ही ब्रह्माची सुद्धा मुले आहात. नाही तर ब्रह्माच्या घरी येऊ कसे शकाल? आजोबांचा वारसा ब्रह्मा कुमार कुमारींना मिळतो. ब्रह्मा काही स्वर्गाचा रचयिता नाही. तुमचा गुरु सुद्धा ब्रह्मा नाही. सद्गुरू तर आहेतच एक. हे ब्रह्मा देखील त्यांच्याकडूनच शिकतात. असे नाही की शिकून ते निघून जातील आणि आपण गादीवर म्हणजेच राजसिंहासनावर बसू. नाही, असे होत नाही. सद्गुरू एकच आहेत. आपण सर्व त्यांच्याकडून शिकून सद्गती प्राप्त करतो. मुले सर्व्हिस म्हणजेच सेवा खूप करू शकतात. खूप संधी आहे. मंदिरांमध्ये सुद्धा ही कार्ड नेऊन त्यावर समजावू शकता. कोणी काम तर करून दाखवा. बाबा ज्या युक्त्या सांगतात त्या खूप सोप्या आहेत. बाबा तपासत असतात. बघू कुठून समाचार येतो का? की बाबा आम्ही ट्रेनमध्ये 10-20 जणांना असा प्रश्न विचारला. एकाला विचारले तरी 10 जण ऐकतील. घरी बसून कोणाला समजावले तर ही काही मोठी गोष्ट थोडीच आहे. बाबा म्हणतात फक्त बाबा आणि वारशाची आठवण करा. लहान मुलाच्या तर बुद्धीत राहत नाही. तो जेव्हा मोठा होतो तेव्हा बुद्धीत राहते. तुमचे शरीर तर मोठे आहे. सेकंदात जीवनमुक्ती मिळते. हे जाणता की बाबा आम्हाला स्वर्गाचा वारसा देत आहेत. बिचारे मनुष्य बाहेर खूप धक्के म्हणजेच सहन करत असतात. त्यांना कसे सोडवायचे यामध्ये खूप युक्त्या पाहिजेत. किती मुली घर बसल्या लिहितात की बाबा आम्ही तर तुमचे झालो. कधी पाहिले देखील नाही आणि भेटल्यासुद्धा नाहीत. तरीही लिहितात बाबा आम्ही तुमचे आहोत. आम्ही तुमच्याकडून वारसा मिळवूनच राहू. मारसुद्धा खात राहतात. अशा मुली अनेकांच्याही पुढे जाऊ शकतात. तुम्हाला तर मारसुद्धा खावा लागत नाही आणि तरीही सर्व्हिस करत नाही. बाबांचे पण ऐकले न ऐकल्यासारखे करतात. तुम्ही कुठल्याही भाषेत कार्ड छापू शकता. काम करणाऱ्यांची बुद्धी चालली पाहिजे. बाबा काही जास्ती काम थोडेच देतात. त्या दुनियेच्या गव्हर्नमेंटच्या किती मोठ्या पंचायती आहेत. विनाशासाठी तुमच्याकडे अविनाशी पद प्राप्त करण्यासाठी किती युक्त्या आहेत. भक्ती मार्गात किती खर्च करतात आणि तुम्ही बघा काय करता. काहीच खर्च नाही. भक्ती मार्गात खूप खर्च करतात. तुम्ही एका सेकंदात जीवनमुक्ती मिळवता. जी सेन्सिबल मुले आहेत त्यांनी बाबांना कार्ड छापून दाखवावीत. आपण किती सहज बाबांकडून वारसा घेत आहोत. मनुष्य तर किती दुःखी असतात. काही तर यात्रेमध्ये अर्ध्यावरूनच माघारी येतात. गरीब बिचारे खूप भटकतात. त्या बिचाऱ्यांची दया येते. तुम्ही गॉडफादरची मुले आहात तर तुम्हाला स्वर्गामध्ये आले पाहिजे. इथे तुम्ही नरकात का पडले आहात हे कुणीतरी सांगणारा पाहिजे. तुम्ही कोणालाही समजावू शकता की अल्लाच्या घरी जाण्यासाठी अल्लाची आठवण करा. तिथूनच तुम्ही आले आहात. आता बाबांची आठवण करा. नन बट वन. नन्सना सुद्धा समजावावे लागेल. तुम्हाला आठवण करायची आहे गॉडची. क्राइस्टने सुद्धा त्यांचीच आठवण केली. समजा ब्रह्मा जरी गेले तरी देखील तुम्हाला आठवण तर शिवबाबांनाच करायचे आहे. शरीर तर सुटणारच आहे. तुम्हाला त्यांची आठवण करायची आहे. शिवबाबा म्हणतात केवळ माझी आठवण करा. कुठल्याही देहधारीची आठवण करायची नाही. देही अभिमानी बनायचे आहे. सर्व देहधारी मेल्यातच जमा आहेत. पिता म्हणतात मामेकम आठवण करा. दुनियेमध्ये तर एकमेकांना दुःखी करत राहतात.
इथे आपण एक गोष्ट कानात सांगत आहोत, आहे खूप सोपी. अलफ आणि बेची म्हणजेच बाबा आणि बादशाहीची आठवण करा. मनमनाभवचा अर्थच हा आहे, बाकी सर्व आहे विस्तार. बाबा कल्याणकारी आहेत. मुलांना देखील कल्याणकारी बनायचे आहे. मुलांना देखील पुरावा द्यायचा आहे की आज आम्ही किती जणांचे कल्याण केले. कल्याण करण्यासाठी फिरावे लागते. धर्मस्थापनेसाठी देखील सहन करावे लागते. आपण अशी यात्रा शिकवतो जेणेकरून दुसरी कुठलीही यात्रा करावी लागू नये. मनमनाभव यात्रेकरूंच्या मागे लागले पाहिजे. खूप शुरूड म्हणजेच समजदार बुद्धी पाहिजे. अच्छा. गोड गोड खूप वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बाप दादांची प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश. पहिला पॉइंट आहे, हिऱ्या समान बनायचे साधन बाबांची आठवण आहे. बाबांच्या आठवणीने एक कवडीही खर्च न करता विश्वाची बादशाही मिळेल. म्हणून निरंतर एक बाबांच्या आठवणीत राहायचे आहे. दुसरा पॉइंट आहे, मागण्यापेक्षा मरणे भले. बाबांकडून सर्व काही मिळाले म्हणून मागायचे नाही. कल्याणकारी बनून सर्वांना खरा मार्ग दाखवायचा आहे. आजचे वरदान आहे, सर्व खजाने कार्यात लावून वाढवणारे योगी सोप्रयोगी आत्मा भव. सर्व खजाने कार्यात लावून वाढवणारे योगी सोप्रयोगी आत्मा भव. स्पष्टीकरण आहे, बाप दादांनी सर्व खजिने मुलांना प्रयोगासाठी दिले आहेत. जे जितके प्रयोगी बनतात, प्रयोगीची निशाणी आहे प्रगती. जर प्रगती नसेल होत तर प्रयोगी नाही. योगचा अर्थच आहे प्रयोगात आणणे. तर तन मन धन किंवा वस्तू जे काही पित्याद्वारे मिळालेली अमानत आहे त्याला अलबेले राहून व्यर्थ गमवू नका. किंबहुना त्याला कार्यात लावून एकापासून 10 पट वाढवणे, कम खर्च बालानशीन बनणे हीच योगी सोप्रयोगी आत्म्यांची निशाणी आहे. आजचे बोधवाक्य आहे, विकर्म आणि विकारांचा त्याग करणे हाच खरा त्याग आहे. अच्छा. ओम शांती.